हाय, सेटची एक्झाम नुकतीच 15 जून 2025 ला झाली होती. आय होप तुमचा सर्वांचा पेपर चांगला गेला असेल. 2 दिवसापूर्वी ऑफिशियली आन्सर की आपल्या वेबसाईटवर आलेली आहे. सर्वांनी चेक केले असतील. ठीक आहे, कट ऑफ बद्दल आपण बोलूच, परंतु त्या प्रश्नांमध्ये असे काही प्रश्न आपल्याला सापडले, मोस्टली मॅथ्स रिलेटेड क्वेश्चन, की ज्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो, त्यांना चॅलेंज करू शकतो. तर कोणकोणत्या प्रश्नाला चॅलेंज करायचं आणि त्याबाबत कशा प्रकारे आपण त्यांना प्रूफ प्रोव्हाइड करायचं, यावाल्या आजच्या सेशनमध्ये मी बोलणार आहे. तर जास्त वेळ नाही घेणार, लगेच सुरू करूया. चॅलेंजिंग क्वेश्चन्स कोणकोणते आहेत ते बघूया. तर 15 जूनला पेपर झाला होता. आता माझ्याकडे जो पेपर आहे तो ए सिरीजचा आहे. ओरिजिनली क्वेश्चन पेपर पण अपलोड झालेले आहेत. कोणत्या लिंकवर आहे, कशा प्रकारे, आता नेक्स्ट काही जण तयारी करणार असतील नवीन कॅन्डिडेट, तर त्यांनी सुद्धा कोणत्या वेबसाईटला भेट द्यावी, किंवा हे जरी तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर त्याची लिंक कोणती असेल हे खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसं मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर बघा, असा हा माझ्याकडे ए सेट घेतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. प्रश्न तर मी तुम्हाला दाखवतोय. अच्छा, सुरुवात करण्याच्या पहिले बघून घ्या, 2 मिनिटं फक्त. बॅच मॅथ्स रिझनिंग, एकच सब्जेक्ट, फुल फोकस, टोटल मार्क्स, एसीटी सीट, सेटची एक्झाम असो, नेटची एक्झाम असो, किंवा सरळ सेवा कंबाईन किंवा राज्यसेवाची एक्झाम असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मॅथ्स रिझनिंग असणारच आहे. एकदा या सब्जेक्टला तुम्ही स्ट्रॉंग केलं, कोणतीही परीक्षा असा तुम्ही पास होऊ शकतात. कारण की मॅथ्स रिझनिंग शिवाय कट ऑफ पार होऊ शकत नाही. फक्त फीस 800 रुपये आहे. 3 ते 4 महिन्याची बॅच आहे. लाईव्ह असणार आहे. अनलिमिटेड टाइम बघू शकतात. सर्व PDF मीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, हा पहिला क्वेश्चन ए सिरीज मधला माझ्याकडं मॅथ्स अँड रिझनिंग 21 नंबर पासून सुरू होतो. तर असं जे लाल मध्ये मी हे टिक केलेलं आहे, हे आयोगाने म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी द्वारे ती सेट एक्झाम कंडक्ट केली गेली होती. तर त्यांच्याद्वारे बी ऑप्शन दिलेला आहे. तर असं टिक केलंय म्हणजे बी. तर आणि याच्यात मी अजून काही चेंजेस करून दाखवलेले नाहीये. तर याचा अर्थ हा बी पण बरोबर आहे आणि त्यांनी सुद्धा बी बरोबर दिला आहे असं. तर याला तुम्ही चॅलेंज करू नका, हे बरोबर आहे. नेक्स्ट वाला पण बघूया. अ वॉच पर्टिक्युलर, एका घड्याळामध्ये, याचं उत्तर डी दिलं आहे आणि खरंच याचं उत्तर पण डीच आहे. त्यामुळे याला पण चॅलेंज करण्याची गरज नाही. ठीक आहे, हा वाला बघा. सपोज 5 नंबर्स पुढे दिलेल्या संचातील याचं उत्तर सी आहे आणि ऍक्च्युअल उत्तर पण सीच आहे. त्यामुळे याला पण चॅलेंज करण्याची गरज नाही. अच्छा, खूप जणांचं असं म्हणणं असेल की सर मग हा प्रश्न सॉल्व्ह कसा केला. हा सॉल्व्ह कसा केला, हा 15 जूनचाच माझा रात्रीचा व्हिडिओ आहे. संध्याकाळपर्यंत एक्झाम झाली आणि 15 जूनला त्याच वेळेस रात्री मी लाईव्ह सेशन घेतला आणि ते सगळे 15चे 15 प्रश्न सोडून दाखवलेले. ठीक आहे, तर ते तिथं चेक करून घ्या तुम्ही. व्हिडिओ अजूनही अवेलेबल आहे. त्यानंतर हा पहिला क्वेश्चन आहे ज्याला आपण चॅलेंज करू शकतो. याचा प्रूफ पण मी तुम्हाला देतो. तुम्हाला ते सेम अटॅच करायचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर डी त्यांनी आन्सर की मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. पण आपल्याला वाटतं हे डी उत्तर बरोबर नाहीये. याचं उत्तर ए पाहिजे 10%. त्यावेळेस सुद्धा मी 10%च हा उत्तर दिलं होतं लाईव्ह सेशन मध्ये, जेव्हा हा पेपर सॉल्व्ह करून दाखवला होता. तर हे कसं काय आहे बघा, इथं दिलेलं काय आहे, एखादं कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज आहे. त्याच्यावर तुम्हाला काही रेटच्या हिशोबाने काही टाइम पिरियड करता किती व्याज भेटणार, आणि ते सर्वात जास्त या 4 ऑप्शन पैकी, म्हणजे 4 वेगवेगळ्या स्कीम्स आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला इंटरेस्ट कशात भेटणार. सो विच विल बी द मोस्ट बेनिफिशियल टू द कस्टमर. तर कस्टमरला तोच बेनिफिशियल असणार जो सर्वात जास्त त्याला व्याज देणार. तर हे 1 बाय 1 मी करून दाखवले आणि हे करताना तुम्ही प्रूफ रिडिंग अशी द्यायची आहे. आता हे स्क्रीनशॉट मी काढलेलं आहे. हे स्क्रीनशॉट मी तुम्हाला ऍप मध्ये देऊन टाकेल फ्री मटेरियल मध्ये. तेच तिथून डाउनलोड करा आणि तिथं अटॅच करून टाका. ठीक आहे. हा, आता तुम्ही काय करायचं बघा, हे कोणतेही नॉर्मल तुम्ही गुगलवर लिहिलं की कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर म्हणून, तर तुम्हाला भेटून जाईल. याच्याकरता खास करून गव्हर्नमेंटचेच रेकॉर्ड किंवा असं काही दाखवण्याची गरज नाही, कारण की हा नॉर्मल जनरल फॉर्म्युला आहे. तर बघा, कंपाऊंडेड इयरली 10% इयरली काढायचं आहे. 1000 रुपयाची एक अमाऊंट घेतली आपण अप्रॉक्सिमेटली, 10% रेट घेतला, एका वर्षाचा काढायचं आहे. तर मला 100 रुपये भेटतात, म्हणजे 1100 रुपये माझी व्हॅल्यू झाली. इंटरेस्ट सकट, प्रिन्सिपल प्लस व्याज. आता दुसरं, मला सेमी अॅन्युअली काढायचं आहे, हाफ इयरली काढायचं आहे आणि 1000 रुपये तेच आहे,
आता 9% वार्षिक रेट आहे, पण तो हाफ इयरली काढायचा, तर 4.5% पहिल्यांदा लावायचे, मग ते इंटरेस्ट त्याच्यात ऍड करायचं प्रिन्सिपल मध्ये, आणि मग आलेल्या राशीवर परत 4.5% लावायचे. करायचं तुम्हाला एकच वर्षाचं आहे, पण ते हाफ इयरली करायचं असं. त्यावेळेस आपली अमाऊंट होते 1092, म्हणजे त्या 1100 पेक्षा कमीच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वार्टरली काढायचं आहे, त्रिमासिक. ठीक आहे, त्रैमासिक 8% वर्षाचं रेट आहे, एका क्वार्टरचा 2% रेट येणार. त्या हिशोबाने ती अमाऊंट होते 1082.43. एक्झॅक्टली आता कॅल्क्युलेटरच वापरलंय ते एक्झॅक्टलीच येणार. आणि त्यानंतर एक मंथली काढायचे, जे आयोगाने उत्तर दिले पण ते चुकीचं आहे. 1030 व्हॅल्यू आहे, 7% इयरली रेट आहे, पण तुम्हाला मंथली काढायचं. वरती मंथली लिहिलंय बघा, तो येतो 1072, सर्वात कमी येतो. ठीक आहे, तर 1072 हे 1082, 1092 आणि सर्वात जास्त 1100, तर 10%च पाहिजे उत्तर. कळालं? ठीक आहे. आता बाकी इकडं हे बघा, 25 याचं पण ए उत्तर आहे, ऍक्च्युअल उत्तर पण ए आहे, चॅलेंज करायची गरज नाही. त्यानंतर 26 डी उत्तर आहे, चॅलेंज करायची गरज नाही. 27 मध्ये श्याम डी उत्तर आहे, चॅलेंज करायची गरज नाही. त्यानंतर 28 कोडिंग डिकोडिंग सीच उत्तर आहे, चॅलेंज करायची गरज नाही. त्यानंतर रागिनी फेसिंग डिस्टन्स डायरेक्शनचा प्रश्न आहे, एच उत्तर आहे, चॅलेंज करायची गरज नाही. आणि त्यानंतर हा वाला प्रश्न खूप जणांना वाटतो अवघड आहे, पण अवघड नाही आहे. याचं बघा असं लॉजिक असावं की 11 ही विषम संख्या आहे, ऑड नंबर. त्यानंतर ही समसंख्या आहे, इवन नंबर. परत एक विषम आली, ऑड नंबर. आता परत उत्तरामध्ये इवन नंबर पाहिजे, आणि त्याच्या पुढे परत ऑड नंबर आलं, तर फक्त विषम संख्या समसंख्या विषम संख्या समसंख्या असा लॉजिक असावा. त्या हिशोबाने त्याच्यामध्ये एकच समसंख्या आहे, म्हणून हा लॉजिक जास्त प्रेफरेबल आहे. आणि 52 उत्तर आयोगाने सुद्धा दिले, आणि आपणच 52 उत्तर हे ग्राह्य धरूया, त्यामुळे याला पण चॅलेंज करू नका. त्यानंतर डिस्टन्स आपलं डायरेक्शनचा एक असा दिलेला प्रश्न, याचं 8 उत्तर आहे, डी उत्तर. याला पण चॅलेंज करण्याची गरज नाही, सोपं आहे, मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर 8च उत्तर आहे, याला चॅलेंज करू नका. पण आता हा वाला प्रश्न 18 हा पण बरोबर आहे, याला पण चॅलेंज करण्याची गरज नाही. फक्त त्यावेळेला लाईव्ह सेशनमध्ये मी याचं उत्तर पण 8 दिलं होतं, पण नंतर मला माझी मिस्टेक कळाली, तर याचं उत्तर 18 हे बरोबर आहे. ठीक आहे, कारण की टोटल 20 मेंबर, 20 मधून 2 म्हणजे 20 विलेजेस, त्याच्यामधून 2 विलेजेसला कोणीच भेट दिली नाही, तर असं 18, तर हे मिनिमम 18ला असं येते. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट 33 आणि 34 बघा, इथं याचा ऑप्शन ई आहे, याला पण चॅलेंज करायची गरज नाही, सोपं आहे. आतापर्यंत आपण एकच कंपाऊंड इंटरेस्टचं चॅलेंज करायचं दाखवलं, तर याचं पण ई आहे, सोपं होतं. कारण की याचं तुम्हाला ऍड करून बघायचं होतं. सर्वात जास्त बघा 1605 इथे येतो, मी तुम्हाला ऍड करून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न होता हा वाला, याला चॅलेंज करायचं आहे. त्यांनी आयोगाने उत्तर दिलेले डी, पण आपल्याला वाटतं हे बी उत्तर असायला पाहिजे, सी आणि डी. कारण की कोणत्या कर्मचाऱ्याच्या कामाचे एकूण दिवस समान आहेत, तर समान बघा इथं बघा, हा 1555 1555 इथं समान येतोय, तर उत्तर पाहिजे सी आणि डी. सी आणि डी पाहिजे, तर इथं हा वाला ऑप्शन पाहिजे. तर हा दुसरा प्रश्न तुम्ही चॅलेंज करू शकतात. ठीक आहे. आता याला तुम्हाला म्हणजे प्रूफ देण्याची गरज नाही, डायरेक्टली तिथे एक बॉक्स असतो, तिथं टेक्स्ट बॉक्स, तिथं तुम्ही लिहू शकतात की सी ची टोटल ही होते, डी ची टोटल ही होते, त्यामुळे हेच समान आहेत असं लिहिता येतं तुम्हाला. किंवा एखाद्या पेजवर तुम्ही मस्त हे लिहून दाखवा, हे कॅल्क्युलेट असं एक हा वाला चार्ट बनवा, इथं टोटल करा आणि तेच फोटो काढून ते अटॅच करा, असं पण चालेल. ठीक आहे. आणि तिसरा क्वेश्चन आहे हा पण आपण चॅलेंज करणार आहोत. जसं याच्यामध्ये तुम्हाला दिलंय, वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळते. जन्मदर आणि मृत्यूदराचा फरक सोपं आहे, हा बर्थ रेट जन्म मृत्यूदर याच्यातला फरक, तर 90 मधून 20 गेले 70 आणि 88 मधून 18 गेले हे पण 70, तर हेच दोन सेम टू सेम आहे, बाकी सगळे वेगवेगळे आहे. वेगवेगळे कसे, जसं 82 मधून 17 गेले तर 7 8 9 10 11 12 5 आणि 1 55 आहे. ठीक आहे. त्यानंतर अच्छा 65 आहे,
त्यानंतर हे 2 आणि 1 62 आहे, असं ते वेगवेगळे येतं. तर एकच हे दोन अमाऊंट सेम आहे 70-70, तर ते आकडे पाहिजे 1961 आणि 1971, आणि तसा ऑप्शन पण आपल्याला दिसतोय हा वाला 1961 आणि 71. तर हा वाला उत्तर पाहिजे, पण त्यांनी हे वाला उत्तर दिलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. तर हे पण तुम्ही असा बॉक्स टाकून म्हणजे स्वतः हाताने लिहून तुम्ही इमेज काढून पाठवू शकतात. आता हे कसं पाठवायचं हे दाखवतो. तुम्हाला पाठवण्याकरता म्हणजे करेक्शन करण्याकरता वेगळी लिंक नाहीये, नॉर्मली तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मी लॉग इन केलेलं आहे एका विद्यार्थ्याचा आयडी, युजर नेम आणि पासवर्ड घेऊन. तर मग मी तुम्हाला डायरेक्ट उघडून दाखवतो. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम म्हणजे तुमचा ईमेल आयडी आणि तुमचं पासवर्ड टाकावं लागतं. त्याच्यानंतर डायरेक्ट ही वेबसाईट उघडते. इथं क्रिएट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. आता जसं बघा इथं हा मोबाईल नंबर वगैरे आहे. इथं सिलेक्ट पेपर बघा, सपोज त्याचा ए पेपर होता, मी असं समजतो की त्याचा ए सिरीज होतं, तर ए क्लिक केला. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला सपोज 34 नंबरचा क्वेश्चन करायचा आहे, तर 34 नंबरचा घेऊया, 34 नंबरचा. त्यानंतर मीडियम ऑफ इंग्लिश ठेवा म्हणजे तुम्ही जे लिहिणार वगैरे आहे. त्यानंतर फीडबॅक. आता इथं बघा दिलंय एंट्रियम कॅन्सर, त्यांनी डी उत्तर दिलेलं आहे, पण आपल्याला वाटतं डी उत्तर नाही, त्याचं उत्तर बी पाहिजे. तर मग तुम्ही फीडबॅक मध्ये बी टिक करायचं. असं त्यांनी दिलं डी, आपण दिलं बी. इथं तुम्ही लिहू शकतात, हे तुम्हाला इथं बघा रायटिंग मध्ये पण आहे, आणि तुम्हाला कोऱ्या स्वच्छ पेपरवर लिहून ते इमेज अटॅच पण करू शकतात. इथं चूज फाईलचा ऑप्शन आहे, ते अटॅच होऊन जातं असं. आणि जे मी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचं सांगितलं ते 4 इमेजेस तशाच्या तशा अटॅच करून टाका, म्हणजे एक्झॅक्टली त्यांना कॅल्क्युलेटरचा स्क्रीनशॉट कळेल. ते असं सबमिट फीडबॅक करायचं. इथं पर क्वेश्चन 200 रुपये आहेत. ठीक आहे, ते 200 रुपये तुमचा खर्च वाढणार. तर जास्तीत जास्त पैसे भरू नका, प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करत बसू नका, पैसे वाया जातील. कारण की चॅलेंज केल्यानंतर तो चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट नाही केला तर तुमचे 200 रुपये जातात. पण असं माझं ऐकण्यात आहे की जर आपण एखादा प्रश्न पाठवला तो त्यांनी ऍक्सेप्ट केला तर तुम्हाला ते पैसे रिफंड भेटतात. पण याची मी पुष्टी करत नाही, फक्त माझ्या ऐकण्यात आहे. एक दुसरी गोष्ट, सपोज सर आम्ही नाही केला, इतर कोणी जणांनी ते करून टाकला आणि ते आयोगाने ऍक्सेप्ट केलं, तर आम्हाला पण मार्क भेटतील का? भेटतील. एकदा तो चॅलेंज ऍक्सेप्ट झाला तर सगळ्यांना ते सरसकट मार्क भेटतात. म्हणून कोणीच करायचं आम्ही करणारच नाही, जो कोणी करेल त्याने 200 रुपये भरायचे, आपला पण फायदा होऊन जाईल असं विचार करून कोणीच करणार नाही. त्यामुळे ऍटलिस्ट त्यात तुमच्या 3 प्रश्नांना तरी करा. ठीक आहे, हा असं हे असणार आहे. तर इथं थांबूया. काही लागलं तर मला सांगा. बाकी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये तुम्ही तुमचा स्कोर किती येतोय पेपर 1चा, कारण की पेपर 1 बद्दलच बोलतोय आपण जनरल. बाकीचे क्वेश्चन मी बघितले नाही, कारण की तेवढा वेळ नाही, आणि मी मॅथ्स रिजनिंगचा टीचर आहे, म्हणून मॅथ्स रिजनिंगचेच तुम्हाला ॲज अ रिस्पॉन्सिबल टीचर म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर अजून जर तुम्हाला काही वाटत असेल तर आपण बोलूया. पण कट ऑफ बद्दल पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे, एकदा हे करेक्शन झालं की मी सांगतो. ठीक आहे, बाय.